पुण्यामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसाचा फटका अनेकांना बसलाय. लोकांच्या घरी पाणी साचलेलं आहे. अनेक ठिकाणी झाडपडीचे देखील घटना घडलेल्या आहेत. आता मी पुण्यातील सिंहगड रस्त्यावर आहे. इथं जर आपण बघितलं तर हे भलं मोठं झाड जे सोसायटीमध्ये आहे ते देखील पडलेलं आहे आणि अग्निशामक दलाचे जवान आता हे हटवण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. क्रेनच्या सहाय्याने उचलून हे झाड या ठिकाणी कापलं जात आहे. अर्थात जर आपण बघितलं तर अग्निशामक दलाचे जे जवान आहेत जे अनेक ठिकाणी हेच करतायत. सर, बरेच ठिकाणी झाडं पडली आहेत, अनेक अडचणी, हे फोन सातत्याने येतात. हो येते, चालू आहे फोन कॉल चालू आहे. किती झाडं असे पडले असतील, काय परिस्थिती आहे पुणे शहराची? कालपासून तरी 80 घटना त्यापेक्षा जास्त झालेल्या आहेत. म्हणजे सातत्याने कॉल येत आहेत. तुम्ही सगळे बाहेर आहात? हो 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 आम्ही उद्यानवाले आपत्ती व्यवस्थापन सगळे आहेत. काल एक महिला देखील झाडपडीमुळे गेली अशी. हां सर, ते झाले पण नाही सांगू शकत त्याबद्दल. आता हे म्हणजे असे अजून किती झाडं पडली आहेत या परिसरात? अजून सर आहेत बऱ्यापैकी कॉल पेंडिंग. हो हो अग्निशामक दलाचे जवान जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी झाडं काढतायत. जे झाडं पडलेली आहेत जर आपण बघितलं तर क्रेनच्या सहाय्याने भलं मोठं झाड होतं हे पडलेलं आहे कालच्या या वादळी पावसामुळं. आणि आता पुणे शहरात जी माहिती मिळते त्यानुसार जवळपास 80हून अधिक झाडं अशी मोठी मोठी झाडं पडलेली आहेत. त्यांना हटवण्याचं काम केलं जात आहे. बरेच रस्ते बंद आहेत आणि त्यामुळं कालच्या या पावसामुळं अनेकांना अडचणी होत आहेत. किंबहुना लोकांचं नुकसान देखील झालेलं आहे. गाड्या देखील या झाडाखाली दबून नुकसान झालेलं आहे. अशी परिस्थिती या कालच्या वादळी पावसानंतर पुण्यात आज पाहायला मिळते. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.